आपल्या गावांकडे भूतांच्या गोष्टी सांगणारे खूप असतात, पण भूतांचा माग काढायला रात्रीच्या अंधारात कोण जाऊ शकतं ते आपल्याला चांगलंच माहिती असतं. पण एक जण होता, हातामध्ये कॅमेरा, वायर आणि सेन्सर्स घेऊन काळोखाच्या मध्यभागी उभा असायचा. गौरव तिवारी. दिवसा कमर्शियल पायलटचं ट्रेनिंग घेतलेला आणि रात्री पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करायचा. एका हातामध्ये ईएमएफ मीटर, दुसऱ्या हातामध्ये कॅमेरा घेऊन स्मशानाजवळच्या हवेल्यांमध्ये फिरणारा हा घोस्ट हंटर जेव्हा एखाद्या बंद घराच्या दरवाजातून हळूच आत शिरायचा, तेव्हा कॅमेराच्या पाठीमागे उभ्या असणाऱ्या संपूर्ण टीमला आपला श्वास ऐकू यायचा. आणि त्या क्षणापासून सुरू व्हायची खरी हॉरर स्टोरी. पण ज्या माणसाने आयुष्यभर 6,000पेक्षा जास्त भूतांचा आणि पॅरानॉर्मल गोष्टींचा पाठलाग केला, त्याचा अचानक गूढ मृत्यू झाला. त्याच्या गळ्यावर एक भयान काळी रेघ होती. त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि चेहऱ्यावर होती एक अशी भीती जी शब्दातही सांगता यायची नाही. पोलिसांचं म्हणणं आहे गौरवने आत्महत्या केली. पण मृत्यूच्या काही तासांआधी गौरव आपल्या बायकोला म्हणाला होता की एक निगेटिव्ह शक्ती मला स्वतःकडे ओढते आणि मी कितीही प्रयत्न केला तरी मी स्वतःला रोखू शकत नाहीये. ही आत्महत्या होती की गौरव ज्या शक्तींचा शोध घेत होता त्यानेच गौरवचा बळी घेतला? आज अमेझॉन आणि एमएक्स प्लेअरवरती भय ही सिरीज गाजतीये. पण या पडद्यामागचं खरं भय आणि गौरव तिवारीच्या मृत्यूचं न सुटलेलं कोडं काय, तेच पाहूयात आजच्या या थरारक व्हिडिओमधून. दिल्लीच्या साध्या मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेला गौरव हा काही जन्मताच भूतांच्या मागे धावणारा मुलगा नव्हता. उलट तो विज्ञानावर विश्वास ठेवणारा, प्रॅक्टिकल विचार करणारा एक मुलगा होता. त्याचं स्वप्न होतं आकाशामध्ये उंच भरारी घेण्याचं. यासाठी तो अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये कमर्शियल पायलटचं ट्रेनिंग घेण्यासाठी गेला. पण तिथेच त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याची त्याने कल्पनाही केली नसेल. फ्लोरिडामध्ये गौरव ज्या अपार्टमेंटमध्ये राहायचा तिथे त्याला विचित्र अनुभव यायचे. कधी खुर्च्या आपोआप हलायच्या तर कधी कोणाचे तरी चालण्याचे आवाज यायचे. सुरुवातीला गौरवने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला वाटलं की हा मनाचा खेळ आहे. पण एक रात्र अशी आली जेव्हा त्याने प्रत्यक्ष एक सावली पाहिली आणि त्याला जाणवलं की विज्ञानाच्या पलीकडे काहीतरी असणार आहे. बास, इथूनच गौरवच्या डोक्यामध्ये एकच विचारचक्र सुरू झालं की मृत्यूनंतर नक्की काय असतं. या विचारासाठी त्याने त्याचं पायलटचं स्वप्न बाजूला सारलं आणि तो पॅरानॉर्मल सायकोलॉजीचा अभ्यास करायला लागला. तेवढ्यासाठी अमेरिका, फ्लोरिडा सगळं सोडून 2009 मध्ये तो भारतात आला आणि ठरवलं की सायन्सचा आधार घेऊन आपण भूतांचा पाठलाग करायचा. आणि जन्माला आली इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी. आपल्याकडे भूत प्रेतांचं काम करायचं म्हटलं की मांत्रिक आणि लिंबू मिरचीवाले एवढंच आठवतं. पण गौरव आणि त्याची टीम मात्र लिंबू मिरची नाही, तर त्यांच्याकडे असायचे हायटेक कॅमेरे, ईएमएफ मीटर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मोजण्यासाठी वापरायचे, आणि आवाज रेकॉर्ड करण्यासाठीची खास इक्विपमेंट्स. त्याच्या टीम समोर एकच मिशन असायचं, भारतात जिथे जिथे लोक म्हणतात की इथं भूत आहेत तिथं जाऊन ते खरोखर काय आहे हे शोधायचं. जुन्या हवेल्या, किल्ले, स्मशानाजवळचे बंगले, हॉस्पिटल्स सगळीकडे जाऊन त्यांची टीम त्या ठिकाणी मुक्काम करून रेकॉर्डिंग्स जमा करायची. गौरव एकटा त्या अंधार खोलीमध्ये तासन तास बसायचा आणि त्या अदृश्य शक्तींना प्रश्न विचारायचा. तू कोण आहेस? तुला काय हवंय? अनेकदा त्यांच्या रेकॉर्डरमध्ये अनेक संशयास्पद आवाज रेकॉर्ड व्हायचे. काही ठिकाणी त्यांना खरंच काही वेगळे आवाज, वेगळ्या आकृत्या आणि तापमानात अचानक बदल जाणवले. तर काही ठिकाणी त्यांनीच लोकांना समजावून सांगितलं की हा सगळा खेळ आहे वाऱ्याचा आणि आपल्यामध्ये असलेल्या भीतीचा. पण 2016च्या सुरुवातीला गौरवच्या हातामध्ये एक केस आली जी बाकीच्या केसेसपेक्षा वेगळी वाटू लागली. असं म्हणतात की वेस्ट दिल्लीच्या जनकपुरीतील एका फ्लॅटमधून फोन आला होता. घरातली मुलगी म्हणत होती की तिला 12पेक्षा जास्त आत्मे त्रास देतात. गौरव आणि त्याच्या टीमने त्या घरात अनेक रात्री घालवल्या आणि तपासही केला. काही रिपोर्ट्स असं सांगतात की गौरव या केस दरम्यान थकल्यासारखा दिसायचा. त्याची सोशल मीडियावरची ऍक्टिव्हिटी कमी होत गेली आणि जवळचे लोक सांगायचे की त्याचा मूडही त्या काळामध्ये चांगला नसायचा. गौरव एके दिवशी घरी आला आणि बायकोला म्हणाला की ही केस ना जरा मला वेगळीच वाटते, काहीतरी मला आत खेचतंय असं फील होतंय. असं 6 जुलैच्या रात्री तो उशिरा घरी आला. घरात त्याचे वडील आणि त्याची पत्नी होती. 7 जुलैच्या सकाळी तो बाथरूममध्ये गेला आणि बराच वेळ बाहेरच आला नाही. जेव्हा दरवाजा तोडला गेला तेव्हा गौरव बाथरूमच्या जमिनीवर बेशुद्ध पडलेला होता. त्याच्या गळ्याभोवती एक काळसर खून होती. कुटुंबाने त्याला लगेच हॉस्पिटलला नेलं, पण त्याचे प्राण वाचू शकले नाही. पण आता तुम्ही म्हणाल की यामध्ये गूढ कुठून आलं? तर जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा कोणी सांगितलं आत्महत्या, तर कोण म्हणायचं फरशीवर पडल्यामुळे मृत्यू झाला. रोज वेगवेगळ्या चर्चा व्हायच्या, पण गौरवच्या गळ्यावर असलेली काळी रेघ नक्की काय सांगायची? तर सगळीकडे चर्चा झाली की त्याने स्वतःला गळा दाबून संपवलं. पण परत प्रश्न होता की तो असं का करेल? तेव्हा त्याच्या बायकोला विचारलं तर ती म्हणाली की जनकपुरीतल्या केस नंतर आमच्यामध्ये भांडणं व्हायची. गौरव मला म्हणायचा की एक निगेटिव्ह शक्ती त्याला स्वतःकडे ओढते आणि स्वतःला संपवण्यासाठी भाग पाडते. गौरव तासनतास स्मशानांमध्ये बसायचा, पडक्या हवेल्यांमध्ये अदृश्य लोकांशी संवाद साधायचा आणि जिथे मृत्यूचं सावट असायचं तिथे तो जीव धोक्यात घालून तांत्रिक पुरावे गोळा करायचा.
कदाचित तिथल्या निगेटिव्ह एनर्जीनेच त्याचा शेवट केला का, हा प्रश्न अजूनही पडलेलाच आहे. तुम्हाला काय वाटतं, गौरवचा जीव खरोखरच एखाद्या पॅरानॉर्मल शक्तीने घेतला असेल का, की अजून दुसरं काही असेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय गोष्टींसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.